गिरणा परिसरातील पाचोरा, बडगाव, चाळीसगाव या तिन्ही तालुक्यात खरीप हंगामावर यंदा भीषण संकट आले. गेले अनेक दिवस पावसाच्या थेंबही न बरसल्याने पिके सुकू लागली. खरीप हंगाम हातातून निघून जाणार अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला. अहमदनेर तालुक्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनेर शहरात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. आरोग्य विभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 27,000 घरांचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण सुरू असून दूर व कीटकनाशक फवारणीसह नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील दानोरा येथे अद्याप 25 कुत्रे गावात सोडले. त्यामुळे गावातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. या कुत्र्यांच्या दाकाने मुलेही शाळेत जात नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. श्री गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यामुळे चित्रशाळांमध्ये मूर्तिकामांना वेग आला. अहमदनेरातील ताडेपुरा भागात 18 फुटी गणेश मूर्तीला पॉलिश करताना किरण संदीप व घनश्याम कुंभार. अहमदनेर तालुक्यातील मारवड येथील पशुपालक रवींद्र वामन पाटील यांची गाय 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता लंपी आजाराने मृत्यू पावली. अहमदनेर तालुक्यातील काही गावांमध्ये लंपीचा फैलाव झाला असून काही जनावरांना त्याची बाधाही झाली. अहमदनेर शहरातून एका 16 वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबत अहमदनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासन नियमाचे उल्लंघन करून नागरिकांची फसवणूक, लाचखोरी व निधी गैरवापर केल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केला. याविरोधात तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. चाळीसगाव शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र जळगाव, जामनेर, मुक्ताईनगरकडे जाणारे जलद बसेस या बसस्टॉपवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेत त्यांना देखील याबाबतीत निश्चित राहण्याचे आश्वस्त केले. लगेच तेथून जाणारी बस थांबवत विद्यार्थ्यांची जाण्याची सोय करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. धरणगाव तालुक्यातील लाडली येथील शेतकरी शिवाजी दलपत सोनवणे यांनी आपल्या जमिनीवरील बेकायदेशीर ताबा हटवून ती परत मिळावी या मागणीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 14 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाराद्वारे दिली. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे गोडाऊनमध्ये असलेले सुमारे 93,000 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव रोडवरील प्रसिद्ध ऋषीबाबा मंदिर परिसरात 10 ऑगस्ट रोजी श्री हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा भक्तिमयी वातावरणात व विविध कार्यक्रमांनी पार पडला. चोपडा तालुक्यातील एका गावातील महिलेचा गवताचा बारा उचलून देण्याच्या बहाण्याने शारीरिक क्षणकाळीत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 12 रोजी दुपारी 1 ते 1:30 दरम्यान घडली. अहमदनेर तालुक्यातील प्रंगणे, डांगरीसह पंचक्रोशीतील गावांसाठी वरदान असलेल्या बोरी नदीला अद्याप एकदाही पूर आलेला नाही. त्यामुळे भविष्यात जास्त पाऊस पडला तर या नदीत पाणी साठवून राहावे या हेतूने गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत नदी नांगरण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली.